अहो काय चाललंय काय चौडप्पा? लय काळजीत दिसतंय. गणोबा, जीवाला निस्ता घोर लागलाय बघा. मोहर काय होणार आहे कोणास ठाव. काय झालंय काय? काय घरला? अरे हे बी आपलं घरच आहे ना हो. इथलं म्हणतायचं होय? अहो मला बी देवाची कामं करायची लय सवय झाली होती बघा. अरे मी तर वाटच बघतो हाय. गणेश गेला आहे ती खाली. ते जर देवासनी परत घेऊन आलं का नाही, मी तर पायच धरीन बघ त्याची. अरे विष्णुदेव जाऊन बी देव आलं नाही तर गणेश जाऊन काय येणार आहे देव? मला आशा आहे गणोबा, ते पोरग काहीतरी करलच बघ. नाहीतर देवीने त्याला धाडला नसता. ते बी बरोबर आहे म्हणा. पर ऐकलं नव देवी काय म्हणल्या? होमच करायचं नाही. अरे त्या तरी काय करणार र? आता देवच नाहीत हातगडावर तर त्यांनी काय करावं? देव तरी असं का करतात काय कळलं झालंय. अरे पण चौडप्पा, अरे परतांचे आला. गणेश आले का? नाही जी अजून. बराच वेळ झाला त्यांना जाऊन. बाहेर सेवकांना तयार ठेवा. गणेश आले की मला कळवा. व्हायची. पर देव येतील ना त्यांच्या संग? तसं व्हावं अशी माझी देखील इच्छा आहे. पाहूया काय होतं ते. म्हाळसा कुठे आहेत? जी त्यांच्या कक्षात आहे ती. गणेश गेल्यापासून अन्न पाणी बी घेतलं नाही बघा त्यांनी. निस्ती त्यांचीच वाट बघतात. बर, आम्ही त्यांना भेटून येतो. वय. मी खरोखरी याचं उत्तर घेऊन जाणार आहे तेव्हा मी तुम्हाला गडावर घेऊन जाईन. गणेश, मी इथून गडावर येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण मी तसं बानूला वचन दिलं आहे. म्हणजे तिला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी तुम्ही केवळ इथे आलात? होय. जर बाणांनी तुम्हाला वचनातून मुक्त केलं तर तुम्ही गडावर येणार? होय. मग तसं घडवून आणावं लागेल. आणि हे कोण घडवून आणेल? हवं तर मी बोलेन बाणाईशी. मी सांगेन तिला की तुम्हाला वचनातून मुक्त करायला म्हणून. गणेश, हे मी देखील करू शकतो. आणि बानू त्या शब्दाबाहेर जाणार नाही ह्याची मला खात्री आहे. तू काही बोलत का नाहीये? म्हणजे हे आलेच नाही. मी प्रयत्न केला माते, पण ते नाही येऊ शकले. किती आशेने वाट बघत होते मी तुझी. याचा अर्थ आता ते तिच्याचकडे राहणार. क्षमा सांग माते. तू क्षमा नको मागूस. मी तुला आग्रह केला म्हणून तू गेलास. पण मी श्री खंडेरायांना सांगितलं आहे तू एकटी आहेस. त्यांची आठवण काढते आहेस. त्यांना त्याचं काही नाही. असं काही नाही माते, त्यांना देखील तुझी आठवण येते. या सगळ्याला काही अर्थ नाही गणेश. मुळात माझी भक्ती आणि माझं प्रेम हे व्यर्थ गेलं आहे. इतकी निराश नको होऊस माते. खोटी आशा नको दाखवस गणेश. मला नाही सावरता येणार स्वतःला. अवघड आहे हे. कोणतीही परिस्थिती तशीच नाही राहत. ती बदलत असते. आणि तू काही दुःख भोगलं होतं त्याचं स्मरणही नाही राहणार तुला. सगळे दिवस निघून जातील
एक वेळ काळापुढे काहीही ध्यानात राहणार नाही. पण मी जे दुःख भोगलं आहे ते माझ्या कायम स्मरणात राहील. माते, मी एकच सांगतो की मी श्री खंडरांना आणू शकतो नाही, तरीही ते येतील. ह्यासाठी मी मार्ग तयार करून आलो आहे. गणेश, मला तुला देखील नाही म्हणावं लागलं. बानू, जे काही झालं त्याबद्दल तुला जाणून घ्यायची इच्छा आहे. वैजी, ते तर आहेच. मग त्याबद्दल तू बोलत का नाहीस? मी काय बोलणार? मला ठाऊक आहे की गणेशाच्या इथे येण्याने साऱ्यांनाच विचारात पाडलं आहे. म्हणजे तुम्हाला वरगडावर नेण्यासाठी कोण कोण काय काय करत आहे ते बघा. अगोदर महासाताईंचं मायन बा हात येऊन गेलं, मग परदानजी हात येऊन गेले, तर तरी बी तुम्ही गेला नाही. आणि ह्यावेळी मला गणेशाला नाही म्हणावं लागलं. त्याला नाही म्हणणं एवढं सोपं नाही. म्हणजे तेव्हा तुमच्या मनामध्ये गडावर जायचं आहे असं होतं वय? तेव्हा मला कळणं झालंय बघा. तुम्हासनी गडावर नेण्यासाठी समजासनी एवढं हातपाय कशापाय मारावं लागते, आणि ते बी तुम्ही हात माझ्याकडे आहे म्हणून. बानू, केवळ तेच एक कारण आहे असं नाही. केवळ माझ्या इथे राहण्याशी निगडीत नाही ते, तर ते त्या महायज्ञाशी निगडीत आहे. ह्या महायज्ञासाठी गडावर सर्वत्र तयारी सुरू आहे. दुरून लोक येणार आहेत, ऋषीमुनी, विद्वान सर्वजण येणार आहेत. गडावर प्रसन्न वातावरण आहे. वैजी, ते ठावा आहे मला. बानू, हे सर्व त्या महायज्ञासाठी सुरू आहे, आणि त्यासाठी मी तिथे असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच सर्वजण त्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि त्यात मी तुम्हासनी हात थांबवून ठेवलं आहे असंच ना बानू? ह्या परिस्थितीत मी काय करणार आहे हा प्रश्नच आहे. कारण ही परिस्थिती इतकी सामान्य नाही, अत्यंत कठीण आहे. आणि ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे अजून मला कळत नाही. वर ह्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. पण मला असं वाटतं की त्यांच्या मनात वेगळं काहीतरी सुरू आहे. ते वेगळ्या कोणत्या तरी कारणासाठी गडावर आले असणार. भविष्यात असाही क्षण येईल की त्या क्षणी मला गडावर जावंच लागेल, आणि तशी परिस्थिती लवकरच येईल अशी चिन्ह मला दिसत आहेत.